अकोला के टापकी रोड इलाके में मिली महिला की जली हुई लाश के मामले की पुलिस ने त्वरित और सटीक जांच कर ली है। इस हत्याकांड में महिला के पति समेत 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। 6 अप्रैल 2026 को अन्नपूर्णा माता मंदिर के पास एक सुनसान इलाके में एक महिला का आंशिक रूप से जला हुआ शव मिला था। तथ्य तो यह है कि चेहरे को जानबूझकर जलाया गया था ताकि शव की पहचान न हो सके। यह स्पष्ट था कि अपराध पूर्व नियोजित था। पुलिस जांच के दौरान 8 अप्रैल को मुख्य आरोपी सादिक शाह खुद पुलिस के सामने आए और अपनी पत्नी रवीना पवार की हत्या की बात कबूल की। आगे की जांच में पता चला कि आरोपी की मां नूरबी शाह और इरफान शाह ने सबूत नष्ट करने में मदद की। तीनों आरोपियों को गिरफ्तार कर कोर्ट में पेश किया गया और उन्हें 13 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेज दिया गया। इस गंभीर अपराध की पृष्ठभूमि में ये बात सामने आई कि कुछ संगठनों और व्यक्तियों ने मामले को सांप्रदायिक रंग देने की कोशिश की। जांच पूरी होने से पहले इस तरह के बयान देना न सिर्फ गैर जिम्मेदाराना हरकत है, बल्कि इससे कानून व्यवस्था को भी खतरा हो सकता है। पुलिस ने स्पष्ट किया कि अपराध पारिवारिक विवाद का नतीजा था। किसी भी प्रकार की अफवाह, भ्रामक सूचना या समाज में तनाव पैदा करने की कोशिश पर सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे केवल आधिकारिक सूचनाओं पर ही विश्वास करें और सोशल मीडिया पर कोई अफवाह न फैलाएं। रोजी नागपूर रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडली होती, एका महिलेची जळीत बॉडी मिळालेली होती. तर त्या अनुषंगाने काल एका आरोपीला अटक करण्यात आलेलं होतं. त्याचं नाव सादिक शाह आहे आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अजून त्याच्यामध्ये 2 आरोपींचा सहभाग आज निष्पन्न झाला. तर त्या दोघांनाही आज आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याच्यात त्याची आई नुराबी शाह आणि जावई इरफान शाह असे ते दोघं जण आहेत. याच्यामध्ये त्यांना आज मान्य न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना दिनांक 13 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे. त्याच्यात जी तपास आहे तो आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करत आहोत. जो आरोपी आणि जी महिला आहे हे दोघंही नांदखेड पोस्ट टिटवा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणचे रहिवासी असून गेल्या 1 वर्षापासून ते मुंबईला राहत होते आणि गेल्या 2 महिन्यापासून 2-2.5 महिन्यापासून ते टापकी रोड इथे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त आले होते, भाड्याने राहत होते आणि सदर आरोपितांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये त्या महिलेची हत्या केल्याचं याच्यात निष्पन्न झालंय. याच्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये कट रचला या पद्धतीचे जे सेक्शन्स आहेत कट रचण्याचे, तर त्याची वाढ करून आम्ही पुढचा तपास करत आहोत. हत्याचं कारण त्यांचं वैयक्तिक भांडण असल्याचं निष्पन्न होतंय त्याच्यामध्ये, नवऱ्याचं आणि पत्नीचं. तर त्या दिवशी देखील रात्री म्हणजे हत्येच्या दिवशी रात्री देखील त्यांचे भांडण झाले. जे त्यांचे शेजारी पाजारी आहेत त्यांनी याबाबतची माहिती देखील दिलेली आहे की त्यांच्यात भांडणं झाले होते म्हणून. त्यांनी ते भांडणं थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्री परत मध्यरात्रीनंतर काही भांडणं झाले त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे.